नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये। मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत खोपोलीमध्ये। खोपोलीमधलं जे इमॅजिका वॉटर पार्क आहे ना, ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर आपल्याला तिथं 9:30 वाजता पोहोचायचं आहे, कारण तिथला जो टायमिंग आहे तो 10:30चा आहे। आता आपण ह्याची जी तिकीट जी होती ती आपण ऑनलाईन बुक केली होती। तर आपण तिकीट जर ऑनलाईन बुक केली तर आपल्याला एक 15, 20, 25% डिस्काउंट भेटतो। आता समर असल्यामुळे समरचे काही वेगळे डिस्काउंट आहेत। तर आपल्याला हे तिकीट जे पडलेलं आहे ते 1118 रुपयामध्ये पडलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला संध्याकाळचं डिनर पण इन्क्लुडेड आहे आणि किंवा आपण स्नो पार्क पण त्यामधलं करू शकतो। पण स्नो पार्क आपण ऑलरेडी केलेला आहे मागच्या ब्लॉग्समध्ये। तर आत्ता फक्त आपण वॉटर पार्क आणि डिनर करणार आहोत। इमॅजिका आपण अजूनपर्यंत कधी बघितलेली नव्हती, तर त्यामुळं ती आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत। आता ही जी इमॅजिका आहे ते पुण्यापासून साधारण 90 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि जवळपास आपल्याला 1.5 ते 2 तास लागणार आहे। आणि नाश्ता वगैरे सगळं आपण करून घेतलेला आहे, म्हणजे पॅकिंग केलेलं आहे। आणि आपल्याला जाताना एखाद्या ठिकाण बघून तिथं आपण तो नाश्ता वगैरे करणार आहोत, कारण आपल्या संग लहान पोरं आहेत। टोटल आपण 13 लोक आहोत आणि त्याच्यामध्ये 3 फॅमिली आणि 2 मुली, अशा टोटल मिळून 13 लोक आहेत। तर खूप धमाल होणार आहे या ब्लॉग्समध्ये। तर बघूया आता आपला पुढचा प्रवास कसा होतो तो। आता आपल्या या ट्रिपमध्ये ही साक्षी आणि भक्ती। अच्छा, ओके। केतन आणि त्याची फॅमिली, प्रवीण आणि त्याची फॅमिली, ती रुद्राणी आणि कर्तव्य। एक नंबर याचा पहिला नंबर आलेला आहे। पार्टी देणार आहे आज, पार्टी कर्तव्य, पार्टी देणार आहे पार्टी। ती माझी फॅमिली। हात करा। हां हां, वॉटर पार्क एन्जॉय, वॉटर पार्क। चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, आज आपण काही भन्नाट करणार आहोत। या रखरखत्या उन्हामध्ये काहीतरी वेगळी मजा करण्यासाठी आपण इमॅजिकाच्या वॉटर पार्कला जाणार आहोत। ही एक मनोरंजनात्मक, आनंददायी आणि विलक्षण अशी सहल असणार आहे। लहान थोरांना आपलीशी वाटणारी अशी ही जागा। हा प्रवास जसा थोडा लांबचाच, पण वाटेत न्याहारीसाठी सोबत शिदोरी ठेवली होती। सर्व तयारी करून आम्ही सर्वांनी लवकरच प्रवासाला सुरुवात केली, जेणेकरून पूर्ण दिवस भिजण्याचा आनंद आम्हाला सोडायचा नव्हता। आता खंडाळ्यापाशी एक लेक आहे सुंदर, त्या लेक पाशी आता आपण नाश्ता वगैरे करणार आहोत, जे काही आपण घरून आणलेलं। त्यानंतर पुढचा प्रवास। खंडाळ्यातली ही जागा अतिशय विलक्षण आणि शांत होती, त्यामुळे आम्ही सर्वांनी इथेच न्याहारी करायचा निर्णय घेतला। सुंदर तलाव, त्याच्याच बाजूला असलेले प्रशस्त गार्डन, त्यामुळे इथे जेवण्याची मजा काही वेगळीच होती। आता आपण फायनली पोहोचलोय, जवळपास 10:30 झालेत। आणि इथं पार्किंगचे जे चार्जेस आहेत ते 100 रुपये कारला, 50 रुपये टू व्हीलरला आणि 300 रुपये बसला, असे चार्जेस आहेत। आता आपण आपले एंट्री पास जिथं भेटतील त्या काउंटरला जाऊया। या साईडला थीम पार्क आहे त्या बाजूला, आणि वॉटर पार्कला इथून आतून जायचं आहे आणि तिकडे बस आहेत, त्या बसमध्ये बसून आपल्याला पुढे निघायचं आहे। आमची लोक अजून आली नाहीत। इमॅजिकाचे 2 भाग आहेत, त्यातला एक म्हणजे थीम पार्क आणि दुसरा म्हणजे वॉटर पार्क। यामधले आज आम्ही फक्त वॉटर पार्क करणार आहोत, कारण मागच्या व्हिडिओमध्ये इमॅजिकाचा थीम पार्क आम्ही केला होता। त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जोडलेला आहे। मोबाईलचे पाऊच केवढं आहे? 250 काय सर? इन्स्ट्रक्शन आहेत। साडे 6ला जेवायला आपल्याला परत इकडे यायचंय थीम पार्क मध्ये। 6:30ला चला पटापट।
एन्जॉय द लाईफ. मित्रांनो, इथे जलद ऍक्सेस साठी एक्सप्रेस तिकिटाची सुद्धा सोय आहे, परंतु त्याचा वापर तुम्ही प्रत्येक राईड साठी फक्त एकदाच करू शकता. तिथं बसची सोय वॉटर पार्कपर्यंत जाण्यासाठी मेन गेटपासून, आणि याचे काही चार्जेस नाही आहेत. साधारणतः एक 5 मिनिटामध्ये आपण तिकडे पोहोचू. इमॅजिका वॉटर पार्क हे खोपोली लोणावळा इथे आहे. हे सोयीस्करपणे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या अगदी जवळ आहे. हे पाणी मित्रांसाठी अगदी आनंददायी असा अनुभव आहे. इथल्या प्रत्येक राईड ह्या चित्तथरारक आहेत. इथे पोहोचल्यावरती आम्ही जी ऑनलाईन तिकीट बुक केली होती ती कन्फर्म करण्यासाठी ऑनलाईन काउंटरवरती गेलो. तिथे त्यांनी आम्हाला हाताला बांधण्यासाठी प्रत्येकाला टॅग दिले. या वॉटर पार्क मध्ये नायलॉन आणि लायक्रा याचे कपडे वापरायला परवानगी आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही कपडे इथे चालत नाही. अशा प्रकारचे कपडे तुम्ही घरून सुद्धा आणू शकता किंवा इथे विकत घेण्याची सुद्धा सोय आहे. इथे आपल्याला कपडे रेंटवर मिळत नाहीत. तसेच इथे तुम्हाला आपले मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. याचे चार्जेस 200 रुपये लॉकरचे आणि 200 रुपये डिपॉझिटचे असे आहेत. इमॅजिका वॉटर पार्कचे प्रमुख आकर्षण म्हणजे इथे असलेले उंच उंच थरारक राईड्स, वेव्ह पूल, रेन डान्स तसेच लहान मुलांसाठी वेगळा पूल. या सर्वांमुळे तुमचा अनुभव वेगळ्याच लेवलवर जाऊन पोहोचतो. काही वेळामध्येच आपण वॉटर पार्क मध्ये येऊन पोहोचतो. तिथे पोहोचल्यानंतर आपल्याला लॉकरची सुविधा उपलब्ध होते. हे लॉकर खोलण्यासाठी आपल्याला घड्याळाच्या आकाराचे सेन्सरचे गॅजेट आपल्या हाताला लावून देतात, जेणेकरून आपल्याला ते लॉकर खोलण्यासाठी त्याची मदत होते. तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या इमॅजिकेच्या थरारक राईड्सला. मित्रांनो, आपण अशोक पवार ब्लॉग बघत आहोत आणि आपण आलेलो आहोत इमॅजिका वॉटर पार्कला. आणि इथे सगळ्यात जबरदस्त असं जे वॉटर राईड आहे ती म्हणजे शंकू. ही शंकूची वॉटर राईड आपण करणार होता. तर अशोक
लाईव्ह दाखवणार आहे की कसे असते वॉटर राईड आणि काय मजा असते, काय थ्रिल असतं. आपलं हे आलेलं नाही आहे. उन्हाळ्यामध्ये बरेच डिस्काउंट इथे चालतात. ते साधारण 699 प्लस GST पासून पुढे असू शकते. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी तिकिटामध्ये विशेष सवलती आहेत. जवळपास आमच्या ज्या मोठ्या मोठ्या राईड्स होत्या त्या पूर्ण झाल्यात. आता छोट्यांच्या ज्या राईड्स आहेत त्या आता आपण कव्हर करू. जेव्हा तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक कराल तर त्यावेळी तुमचं ID कार्ड सोबत ठेवा.
कारण ऑनलाईन तिकीट जेव्हा बुक कराल तर तुमच्या ID कार्डशिवाय ते तुम्हाला तिकीट देणार नाही. त्यामुळं ID कार्ड कंपल्सरी ठेवा. आणि वीकडेमध्ये आल्यानंतर तुम्हाला राईड्स पटापट होऊन जातील, कारण विकेंडला खूप गर्दी असते ते. आणि आमच्या ऑलमोस्ट सगळ्या राईड्स पूर्ण झाल्या आणि खूप धमाल केली. आता आमचा वेव पूल राहिला आहे आणि ते डान्स आहे, रेन डान्स, तर रेन डान्स आता आम्हाला पूर्ण करायचा आहे. बाकी थोडासा फॅमिलीला वेळ देऊ, तर आता बरंच कवर केलं आहे. थोडंसं लहान पोरांसंग आता आपण मजा करूया. आता लहान पोरांना खूप भूक लागली होती, त्यामुळं इथं आतमध्ये कॅन्टीनला खूप कॉस्टली आहे, बरंच काही, म्हणजे 400 रुपयाला फिंगर चिप्स वगैरे. त्यामुळं आपण पोरांना सांगितलं होतं आम्ही की तुम्ही सकाळी जरा जास्त खावा, पण त्यांनी काय तसं केलेलं नाही. आम्हाला तशी काही भूक लागलेली नाही, पण पाऊण खूप लागते आणि जागोजागी पाण्याची व्यवस्था आहे, त्यामुळं पाण्याचं भागून जातं. आणि आता आपल्याला 5:30पर्यंत इथं खेळायचं आहे, कारण 5:30ला आपला जेवणाचा टायमिंग आहे. 5:30च्या नंतर म्हणजे 6ला चालू होईल ते आणि 8 वाजेपर्यंत असतं ते. त्यानंतर आपण तिकडे जेवणाचा बेत करणार आहोत. पण आता साधारण 2 वाजलेत, म्हणजे अजून बराच वेळ आहे आणि मजा आली. ओव्हरऑल इमॅजिका खूप छान आहे. फक्त काळजीपूर्वक वीकडेमध्ये यायचं, विकेंडला शक्यतो टाळा, कारण अफाट गर्दी, खूप वेळ लागतो. पाऊण तास 1 तास प्रत्येक राईडला लागतो. आम्हाला तेवढा वेळ लागला नाही, एक 15-20 मिनटामध्ये आमचं सगळं झालेलं आहे. त्यामुळं छान आहे. मित्रांनो, तुम्ही इथे इमॅजिका वॉटर पार्क आणि थीम पार्क दोन्ही एकत्र सुद्धा करू शकता. त्यासाठी कॉम्बो तिकीट सुद्धा उपलब्ध आहेत, परंतु हे जर दोन्ही एकत्र एका दिवसात करणे जरा अवघडच आहे. तिकडे सगळं व्हेज आहे. आता नॉनव्हेजसाठी आपण पुढे जाणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही रोमांच शोधत असाल किंवा उन्हाळ्याच्या उष्णतेवर मात करायची असेल तर लगेच आपल्या मित्रांना एकत्र करा आणि तयार व्हा पाण्याच्या आगळ्या वेगळ्या दुनियामध्ये डुबकी मारायला. जबरदस्त ॲटमॉस्फिअर आहे इथला, खूप छान ॲम्बियन्स. आता चिकन सगळे नॉनव्हेज
मस्त आहे जर तू पण जेवायला एकदम भारी लय भारी. तर मित्रांनो, आपलं वॉटर पार्क पूर्ण बघून झालं आहे आणि त्याचे जे जेवणाचे कुपन आपण जे बुक केले होते, तर थीम पार्कमध्ये येऊन आपल्याला ते जेवण करायला लागतं. व्हेज आणि नॉनव्हेज असे 2 कॅटेगरी आपल्याला त्यामध्ये भेटतात. पण जेवण हे लिमिटेडच असतं. म्हणजे एक तंदुरी रोटी, बटर चिकन आणि तंदुरी चिकन टिक्का आणि थोडा राईस असं. आणि एक्स्ट्रा काय पाहिजे असेल तर त्याचे वेगळे चार्जेस. आणि एक विशेष म्हणजे काय, त्या हॉटेल खूप चवदार होतं जेवण तिथलं, पण पाण्याची सोय नाही आहे तिथं. त्यामुळे येताना पाणी घेऊन या, कारण पाणी खूप कॉस्टली आहे तिथं. म्हणजे अर्धा लिटरची बाटली 70 रुपयाला बाटली. तर ओव्हरऑल आमचा आजची जी ट्रिप आहे ना, ती एकदम भन्नाट झाली. म्हणजे खूप मजा केली. आणि बिग डे असल्यामुळे इथे गर्दी खूप कमी होती. एक ज्या राईड होत्या त्या आम्ही 2-2, 3-3 वेळा केल्या. त्यामुळं खूप मजा आली आणि पाय बी खूप जाम दुखत आहेत. आणि मित्रांनो, व्हिडिओ तर खूप छान बनवायचा प्रयत्न केला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्याला प्रेस करायचं विसरू नका. म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल. तर आता आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर मंडळी, फायनली आपली ही ट्रिप कशी झाली अशी तुम्हाला वाटते? खूप छान झाली. मस्त खूप मजा आली. चला मग आता सगळ्यांना गुड नाईट. गुड नाईट.